फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. या राजला मारण्याचा हा प्रयत्न फसला. कार्तिकी नेमकी तडमडली मध्ये. कार्तिकी काय करतेस काय? उठ 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 उठ. काय कुठे लागली ना? काय नाही बाळा, काय नाही काय नाही. कार्तिक काय नाही झालं. काय करतेस तू राजला? राज इकडे. काय झालं बाळ? मोठी मला काकूंनी ढकललं आणि मी पडलो. मला लागलं सुद्धा. काय ग काय म्हणतोय हा? आई बस झाले तुझे तमाशे. का मागे लागलीस आमच्या? हो आई, तुला स्पष्टपणे सांगते, राजला त्रास देऊ नकोस. मी त्याला त्रास देत नाहीये. हो, समोरून गाडी येत होती म्हणून मी, आणि मी त्याला त्रास का देईन? हो मी त्याची गप्प बस. असलं बघतेस ना, ह्याचाच त्रास होतो आम्हाला सगळ्यांना. अगं याचं वय तरी आहे का हे सगळं समजण्याचं? काय सांगायचं आम्ही त्याला? तू बस, राज पासून लांब राहा. त्रास देऊ नकोस त्याला, समजली? चल बा. चिवट बाई आहे. आता उगाच त्या पोराच्या मागे 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 सावलीसारखी फिरत राहील. पण मी फायदा झालाय. जीव घेता आला नाही तर भले सही, त्या कार्तिकीच्या जीवाला घोडत लावता आलीये, तेवढीच तिच्या मनात आता दहशत वाढेल. अरे बबन, लॅपटॉप गाडी ठेव. पार्थ, अरे ऑफिसला चाललायस? हो का ग, काय काम होतं? नाही, काम वगैरे काहीच नाहीये. मी म्हटलं आज जरा लवकर आला असतास तर जरा बाहेर गेलो असतो ना. लवकर डिफिकल्ट आहे का ते? खरंच खूप कामं पेंडिंग आहेत आणि प्रायोरिटीने मला संपवावी लागतील ती. पार्थ, आय अंडरस्टँड, पण तू कामाचा एवढा स्ट्रेस का घेतोयस? यू नीड टू रिलॅक्स. पार्थ, आता एवढं सगळं चालावं ते सुद्धा नको, प्लीज प्लीज नको तो विषय आता. इट्स ओव्हर नाव. निकिता, तू फक्त एकच काम कर. तू नेहमी सारा बरोबर राहा. तिच्याशी बोल, गप्पा मार, तिच्याशी खेळ. आणि एकच, तिची औषधं फक्त वेळेवर दे प्लीज. डोंट वरी पार्थ, सारा आता माझी जबाबदारी आहे. अँड आय विल सी टू इट दॅट शी इज फाईन. तू तिच्या बाबतीत निश्चिंत राहा. थँक्स निकिता, थँक्स. थँक्स? पार्थ, असं थँक्स पिंक्स फॉर्मली काय बोलतोयस? मी काही कोणी परकी आहे का? नाही ग, तू का परकी असशील? खरंच आपली माणसं करणार नाही तितकं करतेस तू माझ्यासाठी. हो ना, मग मी आपलेपणाने जे सांगतेय ना ते जरा ऐक. आज जरा संध्याकाळी घरी लवकर ये ना, आपण जरा बाहेर जाऊया. तेवढाच तुलाही चेंज. बघू, ऑफिसला जाऊन काम किती आहे ते बघतो, जरा अंदाज घेतो आणि कळवतो तुला. ठीक आहे? पार्थ, एकदा ऑफिसमध्ये शिरल्यावर तुला मला कळवायचं लक्षात तरी राहील का? उगाच द्यायचं म्हणून आश्वासन देऊ नकोस. नाही ग निकिता, खरं तर मी तुला आत्ताच कन्फर्म सांगितलं असतं, पण खूप काम बाकी आहे खरंच. बरं, मग डिनरला तरी जाऊया का? बघू, आल्यावर ठरवू. चल, मला उशीर होतोय, मी निघतो. बाय बाय.
एक प्लॅन कन्फर्म सांगत नाही. त्याचं काम आणि सारा, बस. अगं सांग ना तू मोठी, कार्तिकी काकू असं का करत होती? किती रे प्रश्न तुझे? हा, जा हात पाय धु, कपडे बदल, काहीतरी खाऊन घे, मग तुला सांगते हा सगळं. एक काय झालं, एवढं का वैतागून बोलतेस अशी? अरे काय सांगू पद्मनाभ, आज जेव्हा राजला मी शाळेतून आणायला गेले तेव्हा हे बघ, किती लागले त्याला. एवढं सगळं होऊन काहीच फरक पडलेला दिसत नाही त्या कार्तिकीला. हो, या लहान मुलाच्या मागे हात धुवून लागली ती. या सगळ्याचा ह्याला किती त्रास होत असेल याची जरा तरी कल्पना आहे का तिला? बाबा काकूंना काय झालंय? सारखं माझ्याकडे बघून रडतात, मला जवळ घेतात, मला काकू नको आई म्हण असं सांगतात. राज, अरे काकू साऱ्याच्या काळजीत आहेत ना, म्हणून असं वागतात. पण बाबा माझी आई कुठे सांगा ना मला. अरे राज बेटा, तू शाळेतनं दमून आला असशील ना, काहीतरी खाऊन घे, आणखीन मित्रांबरोबर खेळायला जा. अरे सगळे वाट बघत असतील ना. मोठी आई मी कपडे बदलून लगेच निघतो. अरे थांब थांब, तुझ्यासाठी पोहे केले ते खाऊन जा. हा बाळ, चल. बाबा हे सगळं काय चाललंय मला तर काहीच कळत नाही. डोकं फिरलंय कार्तिकीचं. तिला कसं थांबावं तेच कळत नाही मला. लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा थोड़ा, दौड़ा दौड़ा दौड़ा. काय चुकला की नाही काळजाचा ठोका? हा? का करताय तुम्ही हे सगळं? का करतोय मी हे सगळं? का करतोय मी हे सगळं? मज्जा. मला खूप मजा वाटते असं करण्यात. किती दिवस वाचवशील तुझ्या त्या कार्ट्याला कार्तिकी? एक ना एक दिवस माझ्या हातात सापडेलच ना तो. आणि एकदा का माझ्या हातात सापडला की गेम फिनिश. लकड़ी की काड़ी, काड़ी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा थोड़ा. काय करू? कसं वाचवू मी माझ्या मुलाला? सावळ्या, तूच काहीतरी मार्ग दाखव रे. फारच पंचायत झाली. कुठून कुठूनही पैशाची व्यवस्था होत नाही. अहो, काय अशी चिडचिड करून काय होणार आहे? अगं, मी चिडचिड नाही करत आहे. बाबा खरंच नका चिडचिड करू. अहो टेन्शन घेऊन काही होणार आहे का बाबा? अहो, मी काय म्हणते, जर माझं मंगळसूत्र विकून मिळतील ते पैसे आपण घर मालकाला दिले तर? तुझं मंगळसूत्र विकू?
आई त्याची खरंच गरज नाहीये. जे होईल ते आपण बघून घेऊ. तुझं मंगळसूत्र राहू दे, ते विकायचं नाही. अरे मग पैसे येणार कुठून? होईल ते बघून घेऊ म्हणजे उद्या घर सोडावं लागलं तर? नमस्कार. सॉरी, अजून पैशाची काही व्यवस्था झालेली नाही. ठीक आहे, उद्या सकाळपर्यंतची वेळ आहे तुमच्या हातामध्ये. उद्या सकाळी या घराचे खरे मालक येणार आहेत. तोपर्यंत काही व्यवस्था होते का बघा, अन्यथा घर खाली करण्याची तयारी ठेवा. येतो मी. आता काय करायचं आपण? बघू काहीतरी. मी आणि पद्मनाभ आणखीन काहीतरी प्रयत्न करतो. पुढे आहे का घरात? सई बेटा, सई. बाबा तुम्ही या ना. कशी आहेस बेटा तू? मी बरी आहे. व्हेरी गुड. घरात कोणी दिसत नाही आहे. सगळं ठीक चाललंय ना? चाललंय बाबा. चाललंय बाबा. पार्थ आणि निकिताचं प्रकरण कुठपर्यंत आलं? बाबा निकिता म्हणाले की ती आज दादांशी बोलणार आहे आणि मला वाटतं की हळूहळू सगळं ठीक होईल. हळूहळू काय सई? तिला सांग प्रयत्न करत राहा म्हणावं. शी स्मार्ट इनफ ना. हो बाबा, पण ती तरी काय करणार आहे? कारण दादा कार्तिकीला विसरू शकत नाहीये. विसरायला हवं. आय मीन टू से विसरायला हवं त्यांनी. हळूहळू विसरेल. कीप ट्राईंग. बाबा मोठ्या आईचा फोन आला होता. तुम्हाला माहितीये कार्तिकीने तिकडे जाऊन राज तिचा मुलगा असल्याचं सांगितलंय. बाबा तुम्हाला काय वाटतं? म्हणजे हे सगळं ऐकून ती लोक तिच्यावर विश्वास तर नाही, काही विश्वास ठेवणार नाही ती लोक. कसं आहे ना सई, विश्वास आणि कार्तिकी या दोघांचा काही संबंध नाही. कळलं ना? त्यांनी जर विश्वास ठेवायचा प्रयत्न केला तर तू त्यांना ठेवू देणार नाहीयेस. कळलं ना? हो बाबा. मी निघतो. वेळ. असं काय बाबा, आता आला आहात तर जेवूनच जा. एरवी तुम्हाला वेळ सुद्धा नसतो. बाबा, या वाह, आमचे जावई बापू आले. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. सेम या. कसा आहेस बेटा तू? मी मस्त. काम कसं झालं? काम एकदम फॅन्टॅस्टिक चाललंय बाबा. बरं झालं सुरेश तू आलास. अरे मी बाबांना म्हणतच होते की जेवून जा. तुम्ही दोघं बोलत बसा ना, मी पटकन तयारीला लागते. हा कोर्स. चल. अगं कशाला बाबा. नको. या बसा. या बसा जावई बापू, तुम्ही पहिले बसा. काय सूरज बेटा, स्वतःला अगदी कामामध्ये झोकून दिलेस. हो तर, आणि बाबा त्याला पर्यायही नाही, कारण दादाची मनस्थिती ही अशी. त्यामुळे कामाचा सगळा भार माझ्यावर आहे आणि मला सगळं सांभाळायला लागतं. एका अर्थी बरंच झालं नाही का? तुलाही कामाचा अनुभव मिळतोय. आता एक एक करून सगळं बिझनेस टेक ओव्हर कर. हे म्हणजे पार्थ दादानी खूप केले ना तुमच्यासाठी. तर त्याला विश्रांतीची गरज आहे म्हणून. बरोबर आहे बाबा तुमचं. खरंच पार्थ दादाने आमच्यासाठी खूप काही केलं.
सूरज, तू एकदा बिझनेस हातात घेतलास की तुला हाताशी घेऊन मी पार्थला कसा उद्ध्वस्त करतो ते फक्त तू बघ. झोपला का गराज? हो झोपला. बराच वेळ झोपायलाच तयार नव्हता. काय झालंय, आजोबा आज माझ्याशी खेळले का नाहीत सारखं असंच विचारत होता. हिरमुसला असेल ना तो. हिरमुसणारच. आपण तरी काय करणार? इतकं टेन्शन आहे. काय होणार आहे? काय होणार? हे घर सोडावं लागणार. मनाची तयारी करून ठेवा म्हणजे झालं. किती सहजपणे बोलून गेला तो तुम्ही. हे घर सोडावं लागणार. एखाद्या आपल्या जवळच्या नातेवाईकाला सोडून जावं लागणार म्हटल्यावर जसं वाटतं ना, असं त्या विचारानंही मन का सवीस होतंय? असं म्हणून कसं चालेल? बाबा, तुम्ही प्रॅक्टिकली बोलताय, पण खरं सांगू, जे आईला वाटतंय तेच मलाही वाटतंय. हो, किती वर्ष राहतोय आपण या घरात. खूप आठवणी जोडल्या गेल्यात आपल्या घराशी. बाबा, नशिबाने आपल्याला कितीही दुःख दिली, अडचणी दिल्यात, तरी या घराने आपल्याला कायम सुख आणि समाधानच दिले. मान्य आहे मला सावरी. जे काही घडतंय किंवा यापुढे जे काही घडणार आहे त्यामुळे मला त्रास होत नाही असं वाटतंय का तुम्हाला? होतोय. खूप त्रास होतो. या घराशी माया देखील आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. याच घरात माझा नातू आला. माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळाली, त्याची प्रगती झाली. या घराने आपल्या सगळ्यांना कुटुंब म्हणून बांधलं. खूप खूप गोष्टी आहेत. आणि या सगळ्या आठवणी आपण काढत बसलो ना तर आपण आणखीन दुबळे होऊ आणि या घराच्या बाहेर पाऊल टाकताना आपल्याला खूप त्रास होईल. म्हणून हे सगळं मनात ठेवून तुम्ही स्वतःला जास्त त्रास करून घेताय. हे बघ सौदामिनी, त्रास असा आणि तसा होणारच आहे. आल्या प्रसंगाला सामोरं तर जायला लागणारच आपल्याला. आणि एक लक्षात घे, या घराला पाठचा दरवाजा नाहीये. हे घर आपल्याला पळपुडेपणा करून देणार नाही. काहीच करू शकत नाही का? काही व्यवस्था नाही आई. आई, खरंच सगळे प्रयत्न करून झालेत. आता काहीच नाही होऊ शकत.